धाराशिव इथं तुळजाभवानी कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। त्यात 51 लाख रुपये किमतीचा राजा नावाचा बैल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अंकोली बाबळगाव येथील शशिकांत शंकर पुदे यांनी तो पाळलेला आहे। त्या राजा बैलाचे वय 3 वर्षे आहे, तर त्याची उंची 6 फूट व लांबी 8 फूट आहे। त्याचा रंग बाजरीसारखा कोसा, तर शिंगे सरळ व टोकदार असल्यामुळे प्रदर्शनामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची नजर त्याच्यावर खिळली आहे। त्याला दररोज शेंगपेंड, मका भरड, सातू, गव्हाचा भुसा व वैरण आदी खाद्य लागत असून त्यासाठी 1,500 रुपये खर्च येत आहे। या बैलासाठी आधी 25 लाख, नंतर 41 लाख आणि आता 51 लाखाची बोली लागली होती, मात्र मालकानं त्याला न विकण्याचा निर्णय घेतला आहे। नमस्कार, मी उद्यान पंडित शशिकांत शंकर पुदे, शेजबाबळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर। मी आज धाराशिव कृषी प्रदर्शनामध्ये माझा कोसा खिलार जातीचा बैल घेऊन आलेलो आहे आणि या बैलाची खासियत म्हणजे या बैलाचा कलर बाजरीसारखा, त्या बैलाची उंची 6.5 फूट उंची, लांबी 8 फूट लांबी आणि पायाची फाउंडेशन मजबूत, तळखोरे एकदम जबरदस्त आहे ते। आणि ह्या बैलाची जी वंशावळ आहे ही बैलगाड्या शर्यतीसाठी, शेती कामासाठी आणि गायी भरवण्यासाठी वापरण्यात येत आहे। आणि ह्या बैलाची आज माझ्याकडे झालेली जी वंशावळ आहे ही 1 लाखापर्यंत मागणी विक्री झालेली आहे। 2 खोंडा आणि 1 कालवडीची विक्री, एक वस्तू 1 लाख रुपयाला गेलेली आहे। 95,000 आणि 1 लाख रुपये अशी विक्री केली आहे। आणि ह्याच्या सर्व गुण संपन्न असणारा हा तिकोंडी लाईनमधला जो राजा मनाचा बुल होता तिकोंडीचा, त्या बैलाची ही उच्च वंशावळ आहे। ही उच्च वंशावळ असल्यामुळे ह्याच्यापासून होणारी पैदास ही दुधाच्या लाईनमध्ये ह्याच्या पाड्या होणाऱ्या दुधाच्या वंशावळीच्या तयार होणार आणि ह्याच्या खोंड हे शर्यतीसाठी जाणार, असा हा तिकोंडी लाईनमधला हा सर्वगुण संपन्न असणारा हा आमचा शशिकांत पुदे यांचा राजा। याची 51 लाखाला कुठं मागणी झाली? याचे सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये 2022ला सोलापूर येथे 25 लाख रुपयाला इंडिवाल्याने मागितला होता। आणि ह्या वर्षी 2023ला 31 डिसेंबर 2023ला जो कृषी महोत्सव झाला, त्या कृषी महोत्सवामध्ये तिथे 41 लाख रुपयाचा एक त्यांनी उमराणीचा बैल बोलवला होता। त्या बैलाच्या प्रदर्शनामध्ये ह्याची आणि त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये ह्याचं निवड झाली, तिथे एक चॅम्पियन झाला आहे। चॅम्पियन झाल्यानंतर ह्याची किंमत 51 लाख रुपयेपर्यंत गेली। या बैलाची विक्री केली नसून त्याचे ब्रीड तयार करण्यासाठी व हरवत चाललेले वाण पुन्हा नव्याने शेतकऱ्यांसमोर यावे यासाठी ते प्रत्येक प्रदर्शनामध्ये त्याला आणले जात आहे। या बैलाला पाहिल्यानंतर अनेकांना मोह आवरत नसल्यामुळे अनेक जण फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत। रामेश्वर शिंदे, लोकमत.com, धाराशिव।